जरांगेंना परवानगी नाकारताच आव्हाड संतापले. एका प्रश्नाने सरकार अडचणीत, काय म्हणाले? मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा आक्रमक झालेले आहेत. त्यांनी येत्या 29 ऑगस्टला कोणत्याही परिस्थितीत मुंबईवर धडकणारच अशी भूमिका घेतली. मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना मुंबईत आंदोलन करण्यास मनाई केल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा न्यायालयाचे दार ठोठावणार असल्याचं सांगितलं. जरांगे यांना मुंबईत येण्यास मनाई करण्यात आल्यानंतर आता जास्तच वातावरण तापलेलं आहे. जरांगेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली. दरम्यान आता न्यायालयाच्या निर्णयानंतर शरद पवार यांच्या पक्षाचे नेते तथा माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आक्रमक पवित्रा धारण केलाय. त्यांनी मराठ्यांना हे सरकार बदनाम करत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या एक्स या समाज माध्यमावर एक पोस्ट केली आहे. उच्च न्यायालयाच्या निकाल आल्यानंतर त्यांनी या पोस्टच्या माध्यमातून राज्य सरकारला धारेवर धरले. न मागता राज्य सरकारने परशुराम महामंडळ स्थापन केले. हे सरकार मात्र मराठ्यांना मुंबईत येऊ सुद्धा देत नाही असा हल्लाबोल करत आव्हाड यांनी हे सरकार एकाच समाजासाठी आहे का असा रोखठोक सवाल केला. तसेच हे राज्य सरकार मराठ्यांना बदनाम का करत आहे, एवढा जाती द्वेष कशासाठी दाखवला जातोय, असेही काही प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत. मराठ्यांचा मोर्चा आहे हे कारणांसाठी सरकारने थांबवण्यासाठी पराकोटीचे प्रयत्न केले. आतापर्यंत मराठा समाजाने जेवढे जेवढे मोर्चे काढले ते आदर्श मोर्चे काढले. तिथे एक दगड नाही पडला, एक दगड कुठल्याही समाजाला त्रास दिला नाही. कुठल्या समाजावरती हल्ला केलाय, कुठला जातीद्वेष पसरवला, कुठे धर्मद्वेष पसरवला. पहिल्यांदा हिंदू मुसलमान एकत्र वावरताना दिसले मराठा मोर्चाने. तो अडवण्याचा सरकारने प्रयत्न का करायचं? कशाला एवढा जातीद्वेष मानसतो? आणि म्हणून मी लिहिलं की ते परशुराम महामंडळ काहीतरी स्थापन केलं, त्याला तुम्ही पैसेही दिले, अधिकारी दिले. त्या सर्व गरिबांना न्याय देण्याचे सरकार असतं, सरकार मायबाप असतं. पण हा समोर इम्बॅलन्स दिसतो ना. समोर तुम्ही आधी मराठा विरुद्ध ओबीसी लावून दिली. तुम्हाला मराठ्यांना आरक्षण द्यायचंच नाही. तुम्हाला आरक्षण द्यायचं असतं तर एवढं पाशवी बहुमत आहे तुमच्याकडे, महाराष्ट्रातही ते केंद्रातही. तुम्ही निवडणूक आयोगाचा कायदा बदलण्यासाठी मग पाशवी बहुमताचा वापर करता. मग 50%ची कॅप उडवा आणि मराठा समाजाला आरक्षण द्या ना. ते करणार नाही, ते भांडण लावून ठेवणार. त्यांना तुम्हाला राजकारण करायचं. सगळ्या गोष्टीत राजकारण करणं ही घाणेरडी सवय सध्या महाराष्ट्रात. म्हणून मी ते ट्विट केला, जातीद्वेष कशासाठी? एखादा शांततेने मोर्चा काढणारा माणसं येत आहेत, येऊ द्या. जे ब्रिटिशांनी केलं की 1942चं आंदोलन छोडो भारत दाबण्याचा प्रयत्न केला, भारताला स्वातंत्र्य मिळालं. मी आंदोलन दाबू शकत नाही. सरकारचं म्हणणं असं आहे की कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न कायदा सुव्यवस्था सरकारने बघावं ना. असं दाबून दडपून कोणाला काय करता येत नाही. हे सगळं दहशतवादी कृत्य आहे. तो सुदामे, अथर्व सुदामे, त्यांनी काल एक रील केला, अप्रतिम रील, अप्रतिम. सरजी जबरदस्ती घेऊन जरा रील्स आहे, डिलीट करायला लागला, माफी मागायला नाही. माफी? अरे आम्ही ह्याच दहशतवादाविरुद्ध बोलतो आहोत ना, मनुवादी. तुम्ही ज्ञानेश्वरांच्या आई वडिलांना आत्महत्या करायला लावली, तुम्ही तुकारामाच्या गाथा बुडवल्या, मी गांधीजींची हत्या केली. ते बिचारा सुदामेला पण आणून ठेवला लाईनीमध्ये. तो बिचारा थरथर 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 करत माफी मागतोय. आपल्याला राजा नाही वाटत महाराष्ट्रात? हीच आमची लढाई आहे. नथुराम विरुद्ध तुकाराम. तुकाराम घाबरणार नाही, तुकाराम रडतच राहणार. हे असे 4-2 मनुवाद्यांना वाटतंय की या संघटित गुन्हेगारीने, या संघटित दहशतवादामुळे ते आज घाबरवणारं वातावरण तयार करतील. थोडे दिवस त्यांचेही असतील. जसे तुकाराम महाराज घाबरले नाहीत, जसे ज्ञानेश्वर महाराज घाबरले नाहीत, जसे महात्मा फुले घाबरले नाहीत, महात्मा गांधी घाबरले नाहीत, जसे शाहू घाबरले नाहीत, आंबेडकर घाबरले नाहीत, त्यांचे वारसदारही घाबरले. काय चाललंय? खालीद का शिवाजी पिक्चर बघितलाच नाही. सरकारने तो कान्सला पाठवला, फ्रान्सला, आणि आम्ही इथे त्याच्या बंदीवरनं मारामाऱ्या करतोय. आली बंदी. हे केवढा हा दहशतवाद आहे. ह्यालाच मनुवाद म्हणतात. हेच मनुवादी दहशतवादी आहे. धर्माच्या नावाखाली तांडव निर्माण करायचं आणि सगळ्यांना घाबरून ठेवण्याचं काम महाराष्ट्रात सुरू आहे. दुर्दैवाने त्याला सरकारचा आशीर्वाद. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, मुंबई.